नमस्कार यूट्यूब फॅमिली. मुंबईची सुनबाई या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. रात्रीचे 11:15 वाजलेले आहेत. नवरा घरी आला आहे आणि त्याने फरमाईश केली आहे की शेवग्याची सुकी भाजी खायची. सो त्यात नवऱ्याची फरमाईश कशी मोडायची, तर आता मी बनवायला सुरुवात केली आणि म्हटलं की तुमच्यासोबत रेसिपी शेअर करावी. सो पहिला मी कांदा परतला तेलामध्ये आणि त्यामध्ये मीठ घातलं. कांदा लाल ब्राऊन झाला तर त्यामध्ये मी टोमॅटो घातलं आणि ते एकत्र परतून घेतलं. आता शेवगा निवडून मी त्याच्यामध्ये पाणी घातले आणि कांदा लाल व्हायची आणि टोमॅटो त्याच्यामध्ये एकदम स्मॅश व्हायची वाट बघते. आणि बाकीचाही पसारा खूप पडलाय म्हणून मला वैताग आला ॲक्च्युली आज करायचा. पण काय करणार, नवऱ्याची फरमाईश मोडता येत नाही ना. मग आता करायचं काहीतरी. आता मी तेलामध्ये कांदा टोमॅटो परतला, त्यामध्ये मीठ घातलं, मग त्यामध्ये हळद घातली, त्यात मग मी लाल तिखट घातलं, धणेपूड घातली आणि मग आता मी त्याच्यामध्ये कस्तुरी मेथी घातली. कस्तुरी मेथी ही माझी फेवरेट आहे. मी मोस्टली सगळ्या पदार्थांमध्ये ती घालते. इवन मी अंडं तळते ना त्यामध्ये पण, म्हणजे ऑमलेट करते त्यामध्ये पण मी कस्तुरी मेथी घालते, कारण मला त्याचा स्वाद फारच आवडतो. आणि आता ते चांगलं एकत्र परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी शेवगा फायनली ॲड केला आहे. हा शेवगा माझ्या नवऱ्याला फार आवडतो. स्पेशली याचा जो कांदा आहे ना, शेवग्याची तर छानच चव लागते. पण हा जो कांदा आपण परततो ना, हा जास्त परतायचा, म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये कांदा. त्या कांदा खाण्याची चव आहे ना, ती छानच. आता यात मी टाकलं आहे एव्हरेस्टचा भाजी मसाला, म्हणजे फक्त व्हेज भाजी मसाला येतो ना एव्हरेस्टचा, तो ॲड केला आहे. मोस्टली मी भाज्यांमध्ये, व्हेजिटेबल भाज्यांमध्ये हा मसाला टाकते. त्याने जेवणाला खूप छान चव येते. त्याचा फोटो मी तुम्हाला पुढे दाखवते. हे पहा, हा माझ्या किचनवर बॉक्स होता पण आता तो काही दिसत नाही. आता ते सगळे मसाले वगैरे टाकून परतून झालेले. आता त्याच्यावर पण 10 मिनटं शेवग्याला द्यायचे आणि तोपर्यंत हा सगळा पसारा उरकून घ्यायचा. म्हणजे एका बाजूला शेवगा शिजेल, एका बाजूला हे माझं बऱ्यापैकी भांडी घासून झाली आणि परत मी आली माझ्या शेवग्याकडे. तर शेवगा अजून प्रोसेसिंगमध्ये, पण काय मध्ये मध्ये काम करता करता थोडासा तो खाली लागला आहे. पण जास्त नाही आहे, इतकं चालतं. आणि एकदा भांड्यात हात घातला ना की 4 वेळा तो धुवायला मला आवडतही नाही. म्हणून एका बाजूला आपल्या शेवग्याचं परतणं चालू ठेवलं. आता आता माझं कोणतरी रडत आलेलं आहे. कोणतं बाळ आलं आहे? पार ते की परी आहे. बघूया बघूया बघूया. पा तुला पाणी प्यायचंय आणि तो मला पाणी मागतोय. पहा, शेवगा आपण पाहिलेला आहेच आहे कसा झाला आहे तो. त्यात थोडंसं पाणी ॲड केलं आहे आणि आता त्याला आपण झाकून ठेवायचं आहे परत 5 मिनटासाठी. आणि हे पहा, माझं बेसिन क्लीन. पुन्हा 10 मिनटाने आपण शेवग्याकडे आलेलो आहे. तोपर्यंत मी किचन वगैरे पुसून घेतलं. आता त्यामध्ये आपण शेवग्यामध्ये काय ॲड केले, शेंगदाण्याचा कूट. तो थोडा शेवगा शिजत आल्यावर टाकायचा. एकदम लास्टलाही टाकू शकता, पण मग तो मला जरा कचवट लागतो म्हणून मी 10 मिनटं जेव्हा बाकी असतात ना गॅस बंद करायला, तेव्हाच मी तो ॲड करते. म्हणजे त्याचाही फ्लेवर छान उतरतो शेवग्यामध्ये. आणि आता ह्याचा फायनल टच होत आला, पण तरीही थोडा वेळ 5 मिनटं झाकण मारून त्याला आपण ठेवणार आहोत. फायनली कढईमधला शेवगा ताटामध्ये आलेला आहे आणि आता हे ताट नवऱ्याच्या समोर जाऊन ठेवायचं आणि बघायचं काय म्हणतोय ते. माझ्या नवऱ्याला कधी स्तुती करता येत नाही, म्हणून तो स्वतः तर काही सांगणार नाही कसा झाला आहे कसा नाही. पण आपलं आपलं साधंभोळं मन आपणच विचारायचं कसा झाला, आणि त्याने फक्त इशाऱ्याने सांगितलं की हो छान झाला. ही होती आपली आजची कहाणी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि कसले व्हिडिओ हवे असतील तर कमेंट नक्कीच करा. आणि प्लीज 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 सबस्क्राईबवर क्लिक करा. तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला भेटतील पुढे छान छान. तोपर्यंत धन्यवाद.